सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आरती साई एक नंबर। अगं लय मोठी स्टोरी आहे ग, नंतर सांगेल, आधी मला प्रसाद वाटू दे। एक आहे तू पण घे। ए पम्या, प्रसादाला काय रे? सुंठ आणि साखर आहे। अरे आले बकरी द्यायचा, कंजूस झालाय मंडळ। हो पाटील, तुम्हाला ना ते हेच नाही काय डोकं? हे पम्या नाही अक्कल काम तुझी अक्कलच करतो। अहो ती बोलायची काय असते पद्धत आतीच ती। अहो मंडळाकडे फंडात नसेल तर चमचमीत प्रसाद आणायचा तरी कुठून? आमच्या वेळी गुरुवारच्या आरतीला झुणका भाकर द्यायचे। किती वेळा सांगायचो, गुरुवारच्या आरतीला तरी मसाले भात नका जाऊ। तुझ्या औशीचं घो मेल्या, माझ्या घरात मी काय बी करीन, तुझ्या बापाशीचं काय जातं रे? परत काय बोलशाल ना तर नाहीसं करून टाकीन शाप। आला मोठा मला बोलणारा, माझ्या घरात मी काय बी करीन, त्याचं काय जातं? बोलू दे, ती कधी ऐकते काय कोणाचा? चला ते आपण याला बसूया। हो काका, गुरुवार आहे। अरे ते आपण गोळावर काय करणार होतो? मीटिंग सुरू करणार होतो। आणि बुवा तुम्ही दाखवते डॉक्टरांना, हे करू ना, जा तिकडे जाऊन घ्या। हा जा, आम्हाला महत्त्वाचं बोलायचंय। ए अरे मीटिंग सुरू करायची आहे। अरे कालची आजच्या मीटिंगचा विषय आहे कसली मीटिंग लावली आहे? मला काय माहित, काय अध्यक्षाचा मुलगा आहे। बरोबर, तुझ्या साध्या महिन्याच्या बॅनरवर पण नसतात। कसे असणार? जन्माला आले तेव्हा एवढे वेगळे नसतील ना, तेवढं वर्गाने देताना वाटतात। हो ते सगळ्यांनी एकटी साखर द्यावं। जाऊ दे, ज्याची बाबा अध्यक्ष आहेत तो नक्की कुठे आहे? चक्कीवर पीठ आणायला गेलाय आणि येताना आपल्या सगळ्यांसाठी ना पेप्सी आणणार आहे। अरे नाम लिहून शैतानाची या सुरेश। अरे नावाने काय मारतोस रे मला? अरे फादर आपल्याला हाक मारली त्याने, तुम्हाला येते तुमचे ब्रेन लॉक? ए तुळशीराम, अशी हाक मारतात तसे माझे ब्रेन लॉक मला या सुरेश अशी हाक मारतात। पिठाचा डबा घेऊन जा, जिन्यात ठेवलाय। किती पैसे झाले? 52 रुपये। ठीक आहे। ओम साईराम। आपण की बोली, बंदूक की गोली। आई शपथ, मंदिरला तर आणलीच नाही, इतर माझी आहे। हा नेहमीच आहे तुझं। बाळा काय ध्यान असतं? ज्याने मंडळाचा भार घेतला पाहिजे तो धरणाचा डबा घेतोय। उद्या जाऊन तुला पण अध्यक्ष व्हायचंय की नाही? फुकटची पालचीची बडबड करू नको, आधीच गरम पिठाच्या गालाला 4 इला चटका लागलाय। पण तुमच्या भाऊने शायनिंग काय सोडली नाही। शायनिंग ठेवची बाजूला, ती मीटिंग कसली चालू आहे रे? कसली म्हणजे गणपतीची असणार। 4 दिवसावर आला आपला बाप्पा आणि अजून काहीच नाही। मी यांच्या जागी असतो ना तर एवढ्यात डेकोरेशन पासून गणपती विसर्जनानंतरच्या चायनीज पार्टी पर्यंत सगळं रेडी केलं असतं। पण यावेळी आपण जरा मजा करूया। मी तर मंगळागौर खेळणार। व्लॉगला पण मदत कर हा मला। हो हो, आता तर मी शाळेत फुल पॅन्ट घालून जातो, नाहीतर गेल्या वर्षी ए तू लहान आहेस असं म्हणून मला विसर्जनाला बाप्पाने उचलू दिला। पण भाई आता रोज 40 सूर्यनमस्कार वाटतो, विसर्जनाला बाप्पा उचलायच आहे ना, म्हणून ही मोठी लोक चंद्रयानवर करणार आहे डेकोरेशन। पण माझी तर चाट ढगांसाठी आणायला कापूस पहिला, मात्र भारी करणार आहे। हे मंदार भावा, तू बोल काहीतरी। सॉरी भावा,
पण मी यावर्षी नाहीये. घरी पॅकिंग नाही भेटली करे. गावी चाललं वाटतं. बाबा नेहमीप्रमाणे आयते बिल बॉक्स टाकणारच. हा मग ठीक आहे ना. गावचा बाप्पा पण आपलाच असतो. तू गावी जा आणि डायरेक्ट विसर्जनाला. बाई अख्खी चहा गुलालाने लाल करून टाकू. समजलं ना? समजलं ना सगळ्यांना? चला आठवते ना बेटी. चल रे मंदार, निघायचं आपल्याला. आणि हे पोरांनो, जरा मदत करायला आम्हाला. हो काका, झाली ना पॅकिंग. आता अजून कसली मदत? अरे सामानाची निहाळ करायला. बाबा, गावी चाललो ना आपण गणपतीत. हा टेम्पो कशाला मागवलाय? चला सावंत बहिणी येते आम्ही. आणि आई, तू देवाला घेऊन कुठे चालली? चाललो गाळा आता आपण कायमचे. ओ काकी, गावाला जाणे गुपचूप 4 दिवसांनी पाठवा ना त्याला. आपल्या जायचा बाप्पा येतोय. कॅन्सल झाला या वर्षीचा बाप्पा. हे पण जा, हे बघ सामान आणतात. ती त्यांना सांग जा. कॅन्सल का? अरे आपल्या साईड बिल्डरला बघितलं नाही, रिडेव्हलपमेंटला चालल्या तिचा. त्या बाप्पाचे कुकिंग झालं बघा. 40 वर्ष किती आले आणि किती गेले, पण हा मात्र फिक्स आहे. पण मग बाप्पा का नाही? अरे बेटा, बाप्पा गेल्यावर 2 दिवसांनी चाळ पाडायला घेणार. त्याआधी शिफ्टिंगचं बघायचं की बाप्पाला बघायचं? पण आम्ही नाही जाऊ देणार मंदारला. सवय करून घ्या त्याची. लहान नाही राहिला. तुम्ही पण जाणार एकटी करू अशीच. 3-4 वर्षांनी टॉवर झाल्यावरती याल की परत एकत्र. चला ते आपण तुमच्या टेम्पोचं बघूया. हो चला रे. चल रे मंदार, चल गं. मंदार, भावा, मला माहित होतं माझ्यासाठी पेप्सी का आणायचास. अरे शेअर करायची असं ना तुला. आणि या देवाची चाळ बालमित्र मंडळामध्ये या मोठ्याचं काय काम? मी तुला आमचा मनापासून अध्यक्ष मानलाय. आणि आपण भेटूया ना भेटू, पण या चाळीचा शेवटचा बाप्पा तू आणणार. मी नाही, नको बोलू. तुला आपल्या उष्ट पेप्सीची शपथ. अरे मला असं अचानक जावं लागतंय, पण तुम्ही कोणाच्या हात हलवत बसू नका. मी बाप्पा उचलल्यानंतर काय झालं? माझा भाऊ माझ्या वतीने बाप्पा उचलेल. आणि तुम्ही कुठे पण जा रे, पण आपल्या या बाप्पाला ही शेवटची चाळ दाखवा. बोला गणपती बाप्पा. येतो. आपल्या शाळेच्या बाजूला माझ्या घराच्या खिडकीतून ना माझ्या शाळेचा बेंच दिसतो. आमचे फादर पण लय शातीर निघाले आहे. गेम झाला. अरे तू इथले येणारे आहे. आम्ही डोंबिवलीला जाणार आहोत. दिवाळीनंतर शाळा बदलणार आहे बाबा. तोपर्यंत मावशीकडे राहणार आहे. आला काय रे? अजून काय कॉन्टॅक्ट नाही. बावळट, टाईट पकड ना मग अजून. अल्फा टू डेल्टा, अल्फा टू डेल्टा. अरे एक का मी वेड्यासारखं बडबडतोय. ऐका, टार्गेट माझ्या समोर कामावर जायला तयार होतोय. ओव्हर. भावा, भाऊ अटॅक कर ना. ओव्हर. नको नको. माझे बाबा नुसते नावाला भाऊ आहेत, नाहीतर बाकी डेंजर डॉन आहेत ते. ओव्हर. ए भावा, ऐक ना, तू जेव्हा झोपत नसेल ना तेव्हा तुझी आई ए झोप नाहीतर पोईल असंच म्हणत असेल ना. ए फालतूगिरी सुचते तुला. एकदाच काय ते विचार त्यांना. बाप्पा आणायचंच आहे. ओरे नाव. ओके. बाप्पा वाचवा मला, नाहीतर आज वध व्हायचा माझा. बाबा आशीर्वाद द्या. काय ग, आज सूर्य इथून उगवलाय काय? पश्चिमेकडून. हा तेच ते. नाही बाबा, तुम्हाला एक विचारायचं होतं. आपल्या ताईचं नाव भारी आहे ना? हो, देवाची चाळ. तिचं काय? लवकर बोल. 10 अकराची चर्चगेट सुटली ना, माघारी येऊन चोपेन तुला. बाबा मग ते चाळ का तोडतात? का म्हणजे डेव्हलपमेंट. या बापाने 40 वर्ष या क्षणाची वाट बघितली आहे. मग बाप्पा का नाही आणायचा? अरे काहीच वर्षाची तर गोष्ट आहे. टॉवर झाल्यावरती बघू आणायचं का नाही ते. बघू म्हणजे? अरे म्हणजे जागा पाहिजे, माणसं पाहिजेत. आता नाही कळायचं तुला.
तुला बायको पुरवती ना तेव्हा समजेल. आता सांग नको रे बाबा. ते मला माहित नाही. आम्हाला आणायचं आहे बाप्पा. हट्ट केलास ना तगड्या पुरून ठेवी. तुम्ही सगळे मोठे लोक स्वार्थी आहात. आम्हाला नकोय मोठं घर. आम्हाला आमचा बाप्पा पाहिजे. म्हण्या बाबा भडकतात तेव्हा काय होतं माहितीये ना. मी पण त्यांचाच मुलगा आहे. आता भावी अध्यक्ष भडकल्यावर काय होतं ते बघा. कुठे चाललास? बाप्पाच्या तयारीला. अरे म्हण्या जाऊ दे. थोड्या वेळ खेळ गणपती. नंतरला भूक लागली ना की येईल परत घेऊ. तसं पण या पोरांना मोठ्यांच्या गोष्टी काय समजणार आहे. चल येतो. या इकडे आजपासून सगळे मोठे पदाधिकारी बरखास्त. आजपासून मंडळाचे खजिनदार पिंकी तू, उपाध्यक्ष बाबू तू आणि अध्यक्ष स्वतः मी असणार. साहित्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना गोळा करा. मंगळवारी बाप्पा येतोय. उद्या हाफ डे, परवा सुट्टी. सोमवारी सगळ्यांनी दांडी मारू. त्यासाठी घरच्यांच्या आणि नंतर शाळेत बाईंच्या मार खायला तयार राहायचं. पण आता मागे ना हटायचं. देवाचीचा बाळ गणेश मित्र मंडळाचा या वर्षीचा बाप्पा येणारच. मला गणपती बाप्पा मोरया. काय बॅनर ठोकायला? द्या 5,000 रुपये. काय दादा 5,000? आपण तेवढाच भाव लावतो. चाळीचा बाप्पा म्हणून कमी. 5 वर 3 शून्य 5,000. ए भाई ऐसा क्या भाव लागत आहे यार. थोडा कम कर दे ना. काय भाजी घ्यायला आलाय? ऐका, बाप्पांना काय खायची गोष्ट नाही. किती काय काय करावं लागतं. हो ना. पाठपूजन मग पाद्यपूजन मग आगमनापासून विसर्जनाचा खर्च. दादा साधारण किती खर्च होत असेल रे? मागच्या वर्षी 5-6 लाख तरी झाला. काय या भाई इसमें तो मेरा पूरा घर चले जाएगा रे. मी काय म्हणतो बरोबर असेल मोठ्यांचं. जर आता इथे राहायचंच नाहीये पुढे जाऊन सिस्टीमचा खर्च सुद्धा असणार. आता कुठून एवढे पैसे मॅनेज करणार. शिट विचारच नाही केला आपण. जाऊ दे. सॉरी बाप्पा चुकलंच आमचं. चला आपल्या घरी. ए चिल्लर गे, तुमच्यात ना चाळीचं रक्तच नाही. अरे चाळीची पोरं चूक असू दे नाहीतर नसू दे, ते नडतात तर शेवटपर्यंत नडतात. आमचं ना नाक्यावरचं एक वाक्य आहे. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. चाळीला नडला तर हात पाय गळ्यात. मारामारी करायची नाही ग, ते डिपार्टमेंट आपल्या हातीत येतं. खरं तर आमची पण इच्छा आहे रे बाप्पाला आणायची. पण आमचं वय हट्ट करण्याचं नाही, हट्ट पुरवायचं झालं ना. दरवर्षी 10 दिवस सुट्टी टाकतो आपण कामावर. या वर्षी खर्च तर नाही करता येणार, पण आपला तुम्हाला विनशर छिपा पाठिंबा आहे. दादा तुझी ना उच्च बोलीने 10 बायची खोली आहे. हे कसं गस्ती केवढा देईल ना, तुझी खोली पण तेवढीच आहे. अरे मग सोल्युशन सांग ना. कुठून आणायचे एवढे पैसे? अरे बाप्पा आणायला पैसा नाही, भक्ती लागते. देवाची चाळ बाबा ऐतिहासिक नाव आहे. या चाळीचा शेवटचा गणेशोत्सव सुद्धा इतिहासाच्या पानावर नोंदवला गेला पाहिजे. अरे मग वाट कसली बघताय? चला पाठपूजन करू. मला गणपती बाप्पा मोरया. या काय करायचे ते सांगतो. तुमच्यामुळे मला ना शिवाय ऐकायच्यात. पैसे कशासाठी ग? वर्गणी मागायला थोडीच येणार आली. या वर्षी तर बाप्पा पण नाहीये. अहो काकू आम्ही ना ते गरीब मुलांसाठी ना फंड गोळा करतोय. प्लीज द्या ना काकू. पाहिजे तर मी तुम्हाला 1 महिना दळण आणून देईन. या थँक्यू काकू. अरे पण ती गरीब मुलं गट आम्ही काकू. इकडे
मागितलं ना पैसा काय झाडाला टाकला असतो का? नाही मिळणार पैसे. आता काय करायचं? पत्ते खेळायचे? अध्यक्ष आहेस ना? जे जुन्याने केलं ते आपण करायचं नाही. यावर्षी मंडपात नो जुगार. पण त्यासाठी मंडप तर असायला पाहिजे. ओ शिट. हे गाईस पम्या का काय झालं? मंडप टाकायचंय. मग लग्न कर. 2 दिवसांनी तोच मंडप कंटिन्यू करू. अबे, गप्पे काय? तर वरच्या मायच्या सुमनला बरोबर कॉलेजवरून आणतोच. आणि आम्ही विचारलं तर म्हणतेच पेट्रोल संपेल. हे कर ना लग्न. हो तर सत्यनारायणच्या पूजेला तुम्ही दोघं बसा. नाही ऐकायला तसं भारी वाटतंय. पण 2 दिवसात आमचं लग्न लागणार आहे काय? काम झालं. आई भांडीवाल्याला साडे देऊन टप घेणार होती. मी म्हंटल 10 दिवसांनी नाही. या वर्षीचा मंडप आईच्या साड्यांचा. सत्कार तो बोलताय बस. अध्यक्ष आले तुफान किती चिंतला सोडली जग घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. आहा बस झालं. चला काय काय तयारी झाली ते सांगा मला. मंडप झालंय. वर्गणी प्रसादापुरती जमली आहे. मिरवणूक अरे आपला हंडाने कशी वाजाय ना. पहिली सुपारी आपल्याच मंडळाची. भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम. अरे दादा सगळं झालंय. ती सुमन ताई मी आहे बरोबर डान्स करणार आहे. हो काय चला म्हणजे सगळं रेडी आहे. एक मिनिट मूर्तीचं काय? बापरे त्यात आपली 18 फुटांची असते. अरे मूर्तीचं काय? मूर्ती मी गेलो होतो मूर्ती बुक करायला. पण आपल्याकडे तेवढे पैसेच नाहीत. म्हणून त्या मूर्तिकार काकांनी मला ही माती दिली. म्हणाले बाप्पा म्हणत असला की साकारायला सोपं असतं. आणि ईश्वर आपल्याला देवाची उंची ठरणारे आपण कोण ना. आणि शेवटी म्हणाले साकारा तुमच्या मनातला बाप्पा. मग बनवायचा का आपला बाप्पा. चला बनूया. गणपती बाप्पा मोरया. अंतरीचे हावे जसे जुई फूल. बाप्पाने काटावडा झाला तरी आपली चाळ शांतच. म्हणून बाजूच्या चाळीच्यांनी आपल्या चाळीच्या गेटवर मुद्दामा भोंगा लावला. तशी वर्षभर ठसा नसते आपली त्यांच्यासोबत. पण आता तेच बोलले ना आमचा बाप्पा काय आणि तुमचा बाप्पा काय दोघे एकच. या वर्षी दोन्ही चाळीची आरती एकत्र घेऊ. हा साहेब बोरिवलीला पाहिले रूप. नाही नाही आता इथे कशाला राहू. आता ते इथे जाणार ना. अरे ते काय असतं. हा बरोबर फ्लॅट मध्ये जाणार ना आता आपण. 1 मिनिट साहेब. काय रे पोरांनो गणपती घेताय. खेळा खेळून दमलास ना घरी अरे म्हण्या. सामानाची वादा बंद करायची. हा साहेब नाही होती पोरं गणपती घेतात. आपल्याला ना कोणी सिरियसलीच घेत नाही. ए मान्या उगाच चांगल्या दिवशी चिडू नको. त्यापेक्षा चला आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. ए रिया घे का कॅमेरा. तर नमस्कार मंडळी. मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते है हमारे YouTube चॅनल पे. आमची देवाची चाल या चालीच्या बाप्पाचं हे शेवटचं वर्ष. तर चला तर संवाद साधते हे सध्या मंडपात असलेल्या सर्व जुन्या सदस्याशी. हो थोरात आजोबा. काय सांगशील मला आता. अरे मी कुठे सगळ्यात जुना आहे. सगळ्यात जुने तर ए इथे तर तूच आहेस. घे बोल लवकर. काय बोलू. काय बोल. बरं मला सांग आपल्या चाळीचं नाव देवाची चाळ का आहे. अगं लय मोठी गोष्ट आहे ग. म्हणजे ही चाळ गिरण्या होत्या तेव्हा एका पारशी बाबांनी बांधलेली गिरणी कामगारांसाठी. आधी चाळीला त्यांचंच नव्हतं. पण मग आपल्या चाळीत आपला बाप्पा आला आणि आपल्या चाळीचं नाव बदललं देवाची चाळ.
मनाच्या बाबांना म्हणजेच बुवांना पण माहिती ही गोष्ट. त्यांनीच आम्हाला सांगितली. ती माझ्यापेक्षा भारी सांगतील. आणि ती व्हिडिओ बंद कर रे. ए पम्याचा गप्पा, काही गरज नाही विचारायची त्यांना. अरे अध्यक्ष, पण तुमचं भाषण तर राहिलं. बोला तुम्हाला काय वाटतं ते. अरे बाई शाळेत अचानक भयानक मध्ये उभं करून प्रश्न विचारतात ना, अगदी तसंच झालं. पण मला एका प्रश्नाचं उत्तर मनापासून द्यायचं. आज दुनियेची काळजी घेणारा आपल्या मंडपात 10 दिवस आराम करण्यासाठी आलाय. आणि आराम करताना आपल्या बाप्पाला जेवढं भारी वाटतं तेवढंच भारी मला मंडपात काम करताना वाटतं. आपल्याला भाषणबाजी येत नाही, पण चाळीशिवाय बाप्पा आणि बाप्पाशिवाय चाळ हे आपल्याला कधी बघवणार नाही. बाप्पासोबत आपले पण हे चाळीतले शेवटचे दिवस आणि ते स्पेशल बनवायला जे जे राबतात त्यांच्या मंडळाच्या वतीने मी अध्यक्ष म्हणून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे थांबे. ती गाडी बघितली काय? कोणाची आहे? कोणाची आहे? अरे आपल्या बिल्डरची आहे. अरे मग बघताय काय? गुचार पार. चला, एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात. सालीला नडलं तर हात पाय गळ्यात. या आता हल्ला बोल. अरे मजा, अरे ती गाडी माग आहे. अरे अरे काय हे नाही काय? अरे अरे भाग. आई, झाली की नाही? किती वेळ? अरे यार, सगळे मित्र वाट बघत असतील. जा घेऊन आणि कोणाला सांगू नकोस मी बनवून दिले. आई, आज अध्यक्षाचं नाव राखलंस. नाहीतर इडियट इज्जतच गेली असते आपली. चल, येतं. अध्यक्ष, काय करताय? मारू नका. काय झालं? अध्यक्ष वाचायला गणपती बसवला म्हणजे स्वतःला कुठे हे सध्या लागले ती पोरं. पण नेमकं झालंय काय? त्याच्या नादाला लागून त्या बाकीच्या पोरांनी त्या बिल्डरच्या गाडीची हवा काढली आणि स्क्रॅच करून पूर्ण केली सगळी. मन्या, हे खरं आहे? अरे मन्या, झाले काय मग? अरे पम्या, पोरं लहान आहेत, तुला अक्कल नाही. तू ना चाळीत असेल, मोठी स्वप्न बघू नकोस. त्यात आहे छपरी, पण आमच्या पोरांना पण रोडचाप करतोय. बाबा, त्याला काय बोलू नका. बोलू नका म्हणजे ते बिल्डरने ना लहान म्हणून सोडून दिले तुम्हाला. रुसला असताना किती भागात पडलं असेल आपल्याला. तुमचे हे ना आता बस करायची. अन्या, जा विसर्जन करती मूर्ती. नाही केलीस तर लक्षात ठेव, घरात घेणार नाही तुला. नाही करणार. त्यासाठी आधी घर तरी पाहिजे. काही दिवसांनी तुम्हीच तोडणार आहात. चांगले अध्यक्ष तर बनू शकला नाही, निदान चांगले बाप तरी बनायचं. मन्या, अरे मोदक नको आहेत मला. अरे मन्या, मन्या. अरे मन्या, मन्या. अरे अरे मन्या. अरे मन्या, बाबा आहेत ते. बाबांना असं बोलायचं नाही. मी बोलणार. बघितले ना ते कसे बोलले. तुला बोलले, बाप्पाला पण बोलले. यांनी काय केलं रे बाप्पासाठी? उलट तुझ्याच बापांनी केले सगळं. अरे तुझा बाप आहे म्हणून ही चाळ आणि गणेशोत्सव इतकी वर्ष टिकून आहे. चल, आज तुला सांगतोच आपल्या शाळेची गोष्ट. त्या टायमाला डेंजरवाली लफडी झालेली. मुंबई सारख्या शहरात दंगल होईल असं कोणाला वाटलं पण नव्हतं. दादा, दंगल म्हणजे? ते तुम्हा पोरांना माहित नाही ना, तेच बेस्ट आहे. त्या रात्री सगळे निवांत झोपलेले. तुझा बाप जेमतेम तुझ्या एवढाच होता, पण व्हायचा तो घात झालाच. अचानक चाळीला आग लागली. आगीतून धुरातून माणसं बाहेर येत होती, पण सुरेश म्हणजेच तुझा बाप लोकांना काही दिसेना. मग थोड्या वेळाने त्याच आगीतून कुत्र्याची 2 पिल्लं घेऊन तुझा बाप उतरला आणि चक्कर येऊन पडला. त्याला वाचवायला अख्ख्या चाळीने देवाकडे नवस केला. मग तुझ्या आजोबाने बाप्पाला नवस केला की जर सुरेश वाचला तर दरवर्षी तुला आमच्या चाळीत विराजमान करेल. आणि मग काय, बाप्पाने ऐकलं आणि सुदैवाने त्या आगीत काहीच दगाफटका झाला नाही.
मूळची ती स्थापना तुझ्या बापाने केली आणि त्या दिवसापासून सुरेशला सगळ्या गमतीने बुवा म्हणू लागले. आणि हे काही दगाफटका झाला नाही म्हणून आपल्या चाळीवर देवाचा हात आहे असेही काही लोक बोलू लागले. सुरेशचा बुवा झाला आणि पारशी चाळ झाली देवाची चाळ. बुवानी लहानपणापासूनच चाळीची आणि बाप्पाची जाम सेवा केलेली. त्यांच्यामुळेच तर आपण आता मोठ्या घरात जाणार आहोत. त्या दिवशी बाप्पा आणायचा नाही हा निर्णय घेतल्यानंतर तुझ्या बापाला कोपऱ्यात ढसाढसा रडताना पाहिलंय मी. काय दादा चल आत्ता जाऊन आपण बाबांची माफी मागूया. चल बाबा सॉरी चुकलं माझं. चपलेने जोडे ना उद्या विसर्जन आहे. घरात झोप नाही लागणार मला. आजची रात्र मंडपातच जागरण करू. ये आजची ड्युटी तुम्हीच करा. मज्जा आली. छान गायलो ना मी. ह्याच्यापेक्षा तो हा पण सुरात येतो. कोण तो नाही का तिला गुळाची चव नसते. कोविड पेशंट नाही रे. तो नाही का असं ओरडतो. नमस्कार वेलकम टू माय चॅनल. चला तर आपल्या अध्यक्षांना विचारूया आज विसर्जनाच्या दिवशी नेमका सूर्य पश्चिमेकडून कसा उगवला. हा ते तुम्ही नाही मला असेल. हा ते काल बाबा मी बोलतो. मीच म्हटलं मुलांच्या आनंदातच तर आपलं हे आहे. सुख म्हणायचं त्यांना सुख. त्यापेक्षा तुम्ही दोघं ना पार्टनरशिप मध्ये म्हणता सांगा ते आम्हाला बरं पडेल. मी चाईचा भावी अध्यक्ष म्हणून एक निर्णय घेतलाय. आपण चाईचा शेवटचा गणेशोत्सव एकदम जोशात साजरा करू. हा पण त्याआधी तुम्हा पोरांना माझ्याकडून हे आहे सरप्राईज बनायचंय त्यांना. चला बंद करा. डोळे म्हणतायत ते. तेच त्याला बंद करा. हे मन्या मन्या बाय मदन कल्ले करे बोलत. अरे भाई कधी आलास रे म्हणून बॅट मध्ये नंबर कडक बरं ऐकलं का आपल्या टॉवरच्या गच्चीवरती विहीर बांधणार आहे. स्विमिंग पूल बोलायचे त्यांना. ओ बुवा स्विमिंग पूल मध्ये कमरेला हवेची ट्यूब असते आणि विहिरीत टमरेल. एवढा मोठा फरक आहे. अय्या आपला टॉवर 27 मजल्यांचा म्हणजे एवढ्यावर पाणी घ्यायला जावं लागणार की काय. ओ काकू काय आडवण्यासारख्या वार्ता करतो. लिफ्ट असणार लिफ्ट मधून आणायचं पाणी. वरती राहणाऱ्यांनी खाली राहणाऱ्यांना 2-2 बालद्या पाठवून द्यायच्या दोरीने. आपण दुधाच्या पिशव्या कशा पाठवतो अगदी तशाच. बघा ह्या टॉवर नाही दिलं तरी विचार चालतेच. अहो स्विमिंग पूल पोहायला असणार. प्रत्येकाच्या घरात 4-4 नळ बसवणार आणि पाणी डायरेक्ट येणार. अय्या आधी 4 घरात मिळून एक नळ असायचा. आता एका घरात 4 नळ म्हटल्यावर मी भांडू तरी कोणाशी. आणि एवढंच नाही तर प्रत्येकाच्या घरात सेपरेट संडास असणार. हे मात्र बेस झालं. नाहीतर रोज सकाळी काम 10 वाजता जायचं असतं आणि लाईट 7 वाजेपासून यावे लागते. गावामध्ये नो साधेली शौचालय. काका तुम्ही घरात सोबत तुमच्यासाठी सार्वजनिकच. यांच्या घरातच दादू आहेत ना. हे म्हणतात असं बोलतात का. लेबर आहेत ना ते. लेबर नाही नेबर असतं ते. पण एक मात्र भारी आहे. एवढी एवढीशी घरं नसणार. माळा नाही डुप्लेक्स असणार.
आपल्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये मोठमोठ्या हिरो हिरोईनची घरं असणार. अय्या, म्हणजे शाहरुखची बायको साखर संपल्यावर माझ्या घरी ओ वहिनी थोडी साखर का असं म्हणत आहे ना? बाई, मस्त. वा वा, सगळ्या सुखसुविधा असणार, पण आपला बाप्पा नसणार. बाबा, आपलं ठरलेलं ना, कुणी रडायचं नाही. नुसती चाळ असतं जाणार आहे. नुसती चाळ नाही तर आपली चाळ संस्कृती आपल्यातून कायमची निघून जाणार आहे. यापुढे आपण वर्गणी नाही, मेंटेनन्स भरणार. चाळीमधली नेहमी उघडी असणारी दारं तिथे बंद असणार, शेजार पण संपणार. हो ना, दुपारच्या झोपेच्या वेळी खिडकीतून येणारा चेंडू नाही तर फ्लॅटची भयान शांतता आपली झोप उडवणार. आपण घर बसल्या सगळं ऑर्डर करणार, पण दारात येणारा खारी बिस्किटवाला आणि कोळीन मावशी यांची उधारी कायमची बंद होणार. आपल्या नंतरची पिढी आपण अनुभवलेलं काहीतरी भारी मिस करणार. 450 एरिया 10 बाय 10ची श्रीमंती नसणार. बाप्पाला हे सगळं बघण्यासाठी बोलवलंय का आपण? ठरलेलं ना, कुणी रडारड करायची नाही. यावर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे. सगळे चाळकरी जमलेच आहेत तर बाप्पाकडे आपण चायसाठी गारणं घालूया. बाबा, गारणं घाला. बरं, या या. बोला बा देवा महाराजा. बाप्पा, काही दिवसांनी ही चाळ पाडतील, पण त्यासोबत आमची चाळ संस्कृती पडू देऊ नकोस रे महाराजा. आमच्या पोरांना टॉवरचा घरकोंबडा बनू देऊ नकोस आणि त्याच टॉवरच्या काचा फोडायला गोविंदाला आणि गणपतीला सगळ्या पोरांना एकत्र कर रे महाराजा. टेरेस नको, अंगण दे आणि नळावरची भांडणं दे रे महाराजा. विशीचा ग्रुप दे, मंगळागौरीचं सूप दे. पैसे नसले तरी चालेल, पण शेजार पण खूप दे रे महाराजा. चाळीतून शिफ्ट होताना आपण फक्त सामान देतो, पण यावेळी सामानासोबत थोडे चाळीचे संस्कार पण बांधायची अक्कल दे रे महाराजा. आणि पुढच्या वर्षी हा मंडप हिलचाळ नसली तरी चालेल, पण शेवटपर्यंत तुझी सेवा करायची संधी दे रे महाराजा. मी चाळीचा अध्यक्ष म्हणून एक निर्णय घेतलाय. काही झालं तरी टॉवर मध्ये देखील बाप्पा आणायचाच. चला पोरांनो, बाप्पाला शेवटची चाळ दाखवा. विसर्जनाची वेळ झाली. म्हणा, चल बाप्पा. बाबा, मी नाही. बाबूची इच्छा होती शेवटचा चाळीचा बाप्पा उचलायची. बाबू उचल, उचलणार गणपती. निरोप घेतो आता, आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही, चुकले आमचे काही, देवा क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणिया विघ्ने, वारुणिया विघ्ने, देवा रक्षावे दीना. विले पार्ले भोगा शब्द सादर करत होते.